हॅलो मित्रांनो, मी डॉक्टर ओमकार चिरमे. मी आजपासून ब्लॉग चालू करणार आहे, तरी तुम्ही सपोर्ट दाखवा. चला मग भेटूया. आता मी चाललो आहे जिमला सकाळी लवकर उठतो मी. 5:30 वाजले ते आता 6 वाजेपर्यंत मी जिमला जाणार आहे. चला मग बघा काय होतं आजच्या ब्लॉगमध्ये. बाय. आपली कावासाकी निंजावर चाललो आहे मी. सायकल चाललोयच मी. काय नशीब आहे, आमच्या कावासाकीची चेन तुटली यांची. तिथनं आलो, जिममध्ये व्यायाम केला. बॅकचा व्यायाम होता. बॅक आणि बायसेप व्यायाम करून झाल्यानंतर कुलूप लावले, चावी ठेवली, तसेच चाललो होतो की लगेच दूध घेतले. पप्पा आलो होतं, न्यायला विजिटला जायचं होतं ना, असं गेलो. पेट्रोल टाकले. पेट्रोल टाकून झाल्यानंतर लगेचच गाडीवर गेलो. मालकाच्या घरी पोचल्यानंतर लगेचच इंजेक्शन द्यायला स्टाईलमध्ये गेलो. स्टाईल दाखवून झाल्यानंतर इंजेक्शन द्यावे मग. इंजेक्शन देताना ते खूपच हालत होते. शेवटीला त्याला इंजेक्शन दिलं. हार्ट अटॅकचं इंजेक्शन दिल्यानंतर तिथनं आम्ही हल्ल्यानंतर पुढे सुंदर अशी नदी तुम्ही बघू शकता, किती सुंदर अशी नदी आहे. तिथनं गेलो पुढं की घर आले. रॅडाक झोपलं होतं, असं वाटत होतं की ती मेलायच, पण तसंच आलो घरी. खाल्लं थोडं. मी आता चाललेलो आहे म्हणणे डॉक्टरसोबत. साहेब आहेत ते. चला मग जाऊया, काय होतं बघूया. चला आता मग मी चाललेलो आहे साहेबांकडं, डॉक्टरांकडे चाललो आहे. चला भेटूया परत. तुम्ही डेव्हिडीत आलो, बघू शकता एस टी स्टँड. ओंबाशे वस्तीवर आलेलो होतो. ही जखम बघा, येऊन झाली. आणि आता इंजेक्शन दिलं. आता चाललो आहे. आता डंगेरवाडीला चाललो आहे. डंगेरवाडीत पोचलो. महादेवाचं जागृत देवस्थान. तिथं पाय धुतल्याशिवाय आत जाऊन देत नाहीत. गोमूत्र अंगावर शिपडल्याशिवाय एंट्री नाही आत, तुम्ही बघू शकता. आणि हे बघा कसं दिसतंय मस्तपैकी. ह्याच्यात एंट्री शक्यतो नाही आहे. कुलूप आत जाऊन देत नाही ते शक्यतो. खूप सिक्युरिटी असते. पण आज मी व्हिडिओ काढून आणलेला आहे.